निकीचं विधान होतं की मी आहे म्हणून तुम्ही दिसता आहात. कुणावर माझा गेम अवलंबून नव्हता. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. काल बिग बॉसच्या घरातून वर्षा उसगावकर यांची एक्झिट झाली आणि आज त्याच आपल्यासोबत आहेत. मॅम, कशा आहात? खूप छान दिसताय, पण कशी होती तुमची जर्नी आणि काय सांगाल? माझी जर्नी, माझा प्रवास खूप समाधानकारक होता असं मी म्हणेन. आणि आत्ता माझी मनस्थिती एकदम चांगली आहे. तेव्हाही चांगली होती जेव्हा मी प्रस्थान केलं बिग बॉसच्या घरातून. जेव्हा मी एविक्ट झाले काल, तेव्हाही माझी मनस्थिती शांतच होती आणि आताही मी शांत आहे. अगदीच. आणि तुम्ही बिग बॉसच्या घरातही तितक्याच काम दिसला. कितीही काही झाले तरी तुमचा स्वभाव फार शांत होता. पण निकी आणि तुमच्यामध्ये बऱ्याचदा खटके उडाले आणि यामुळे घरातसुद्धा आणि बाहेरसुद्धा अशा चर्चा झाल्या की बिग बॉसच्या घरामध्ये निकी आहेत म्हणून वर्षा उसगावकर आहेत. तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? अशा प्रकारचा टास्क एक बिग बॉसनी दिला होता आम्हाला की निकीचं विधान होतं की मी आहे म्हणून तुम्ही दिसता आहात. आणि ह्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? तर मी म्हणाले, हो बरोबर आहे, निकी आहे म्हणूनच मी आहे. त्याबरोबर त्यांच्या ग्रुपने हे खोटं पाडलं विधान. ते म्हणे नाही 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 नाही, वर्षाजींना स्वतःचं मत आहे, त्यामुळे निकी आहे म्हणून त्या दिसत आहेत असं नाही आहे. त्यांना त्या नाहीतरी दिसल्याच असत्या असं त्यांचं मत होतं. त्यामुळे आता तूच सांग की हे विधान बरोबर आहे का ते विधान बरोबर आहे. त्यामुळे मला निश्चितपणे तसं वाटत नाही. मी निकीला म्हटलं, तिला जरा गर्व होता की मी आहे म्हणूनच तुम्हाला फुटेज मिळते. म्हटलं फुटेज मला मिळालीच असती, कारण तू नसती अजून कोण असतं. आणि त्यालाही मी असंच प्रत्युत्तर दिलं असतं आणि त्यातूनच माझी चुणूक दिसली असती. कारण मी स्वतःला कमी कुठेही समजत नाही आणि कुणावर माझा खेळ अजिबात अवलंबून नाही आहे. मी स्वतंत्र खेळाडू आहे आणि शेवटपर्यंत मी तसं दाखवून दिलेलं आहे. कारण कुणीही माझ्याबरोबर नव्हतं तिकडे. मी एकटी होते आणि समर्थ होते. त्यामुळे कुणावर माझा गेम अवलंबून नव्हता. मला हे विधान, ह्या विधानाशी मी सहमत नाही आहे. नक्कीच. बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर बरीच नाती बनतात, कारण इतके दिवस राहायचं असतं आणि तुम्हाला सुद्धा सूरजने आई मानलं होतं, आईचं स्थान दिलं होतं. तर जेव्हा सूरज घराबाहेर येईल तेव्हा तुमचा त्याच्याशी बॉन्ड कसा होता आणि जेव्हा तो घराबाहेर येईल तेव्हा तुम्हाला त्याच्या गावी वगैरे जायला आवडेल का? त्याला पुन्हा भेटायला आवडेल का? हो, निश्चित मला सूरजला पुन्हा भेटायला आवडेल. त्याचं मला गावीसुद्धा जाईन मी. बघू कधी योग येतो. असं नाही की संपल्या लगेच गावी जायचं वगैरे, पण कधीतरी योग येईल. मला खूप सदिच्छा आहे द्यायची आहे, कारण ज्या बॅकग्राऊंडमधून तो आला आहे मला असं वाटतं की त्याचं सगळं चांगलं व्हायला पाहिजे. कारण आज तो एका असा त्याला एक व्यासपीठ मिळालं जिथून तो पूर्ण महाराष्ट्राचा एक राजा झाला. मनावर त्यानं अधिराज्य केलं. तसंच जगभरात तो मराठी भाषिकांमध्ये प्रसिद्ध झाला. मला असं वाटतं की अजून अशा प्रकारची व्यासपीठं त्याला अजून मिळाली पाहिजेत. कारण तो कुठेही कमी नाही आहे. त्याला स्वतःचं मत आहे. स्वतःचं मत आता तो मांडू शकतो. त्याच्या भाषेत का होईना, ग्रामीण भाषेत तो स्वतःचं मत मांडू शकतो. त्यामुळे त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवायला मला नक्कीच आवडेल. अगदीच. तुम्ही बऱ्याचदा त्याला सपोर्ट करताना दिसलात, पण दुसरीकडे पंढरीनाथ सर आणि अंकिता हे सुद्धा त्याला सपोर्ट करायचे, पण बऱ्याचदा त्यांनी त्याला नॉमिनेटसुद्धा केले. तर बिग बॉसच्या घरामध्ये नक्की त्याला सपोर्ट कोण करायचं? त्याला सगळेच सपोर्ट करायचे. आता नॉमिनेशन हा जो प्रोसेस आहे त्याच्यामध्ये खरंच तुम्ही कुणाला वगळू नाही शकत. आता जे तुमच्या अगदी जवळ असतात त्यांनासुद्धा तुम्हाला नॉमिनेट करावं लागतं. कारण एकतर तुमच्याकडे चॉईस नसतो की हा नाही तर कोण दुसरं, कारण करावं तर लागतंच. दुसरं म्हणजे जे निकष दिलेले असतात बिग बॉसनी, या निकषांच्या आधारे तुम्हाला हे कार्य पाडायचं आहे. त्यामुळे कर्तव्य म्हणून ते करावंच लागतं. त्यामुळे त्यांनी नॉमिनेशन केलं म्हणून ते त्याच्या बाजूने नाहीत असं नाही त्याचा अर्थ होत. बिग बॉसच्या घरामध्ये जेव्हा फॅमिली व्हिजिट होती तेव्हा तुमच्या बहीण आलेल्या आणि तुमचं त्यांच्याशी असं बोलणं झालं की तुम्हाला अपेक्षित होतं की तुमचे मिस्टर येतील, सो ते घडलं नाही. पण जेव्हा तुम्ही बिग बॉसच्या घराबाहेर आलात तेव्हा तुमची त्यांच्याशी भेट झाली का आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? माझ्या मिस्टरांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे अरे बाप रे, असं म्हणजे कारण 2 महिन्यानंतर आम्ही एकमेकांना पाहिलं आणि मी त्यांना म्हटलं की माझी खूप तक्रार आहे की तुम्ही यायला पाहिजे. कारण ते दार जेव्हा उघडलं तेव्हा मला खरोखर माझ्या मिस्टरांची मूर्ती दिसत होती तिथे आणि ते दिसले नाही. तेव्हा मला प्रचंड धक्का बसला. म्हटलं ही मुलगी कोण उभी राहिली ती, कारण माझे डोळे अश्रूंनी भरले होते त्यावेळेला आणि मला एकदम असं धुंद, असं थोडंसं धुंदलं दिसत होतं, क्लिअर दिसत नव्हतं. म्हटलं
म्हटलं चक्क माझी बहीण गोव्यावरनं आली, कारण ती गोव्यात राहते, मनीषा, आणि ती आली. त्यामुळे मला आनंद झाला तिला भेटून. पण मला निश्चित असं वाटलं की माझ्या मिस्टरांनी यायला पाहिजे होतं. नेमके ते सिंगापूरला गेले त्यावेळेला, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. पण काय झालं, गणेश चतुर्थीच्या वेळी जेव्हा सगळ्यांना बाईट्स मिळाले घरचे, मला मिळाला नाही, ती तक्रार मी त्यांच्याकडे जोरदार केली. कारण मला असं वाटलं, कारण त्यांना ना कॅमेरासमोर यायला आवडत नाही. म्हटलं तरीसुद्धा ह्या बाबतीत तुम्ही तो नियम मोडायला पाहिजे होता. कारण मी इतके दिवस घरापासून लांब आहे, मलाही अपेक्षा आहेत. आता तुमच्या जागी जर मी असते, तुम्ही काय केलं असतं? तुम्हाला वाईट नसतं का वाटलं? तर ते म्हणाले नाही, मी फिनालेला येणार होतो, जर तू फिनालेला पोचली असती तर. म्हटलं हे काही योग्य का हे नाही आहे उत्तर. तर मी त्यांच्याशी खूप तक्रार केली. पण मला खूप छान वाटलं त्यांना भेटून, माझ्या मांजरीनं भेटून. कारण मला बिग बॉसना मी विनंती करणार होती, एकतरी मांजराला तुम्ही घरी यायची परवानगी द्यावी. खरं म्हणजे तिथे जनावरं अलाउड नाही आहेत, पण तरीसुद्धा. बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही आणि पंढरीनाथ सर सिनियर होतात. तुमचा इतरांशी बॉन्ड होताना दिसला, पण कुठेतरी तुमचा आणि पंढरीनाथ सरांचा फारसं तुम्ही दोघे एकत्र उठता बसताना नाही दिसलात. तर कसा बॉन्ड होता आणि त्यांचे गेम प्लॅनिंग्स तुम्हाला आवडायचे का? आमचा बॉन्ड खरं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मी आजपर्यंत पंढरीनाथबरोबर कुठलंही काम केलेलं नाही आहे, पण मला त्याच्याबद्दल सद्भावना होती आणि आहे अजूनही. पण बिग बॉसच्या घरात आमचे खटकेच उडाले. सुरुवातीला नाही, सुरुवातीला मला त्याचं वागणं अगदी म्हणजे योग्य वाटलं. म्हणजे काही तक्रार न करता तो सगळी कामं करायचा, हे करायचा. पण नंतर मला असं वाटलं की तो उगाचच टोमणे मारतोय. कारण त्याला असं थोडंसं असं टोचून बोलायची सवय आहे. ती मला अजिबात आवडत नाही. कारण नसताना तू टोचून बोलू नकोस, असं 2-3 वेळा झालं. आणि तो मुद्दामच त्यांनी मला एकदा एक प्रश्न विचारला जो मला अत्यंत अवाजवी वाटला. त्यांनी मला सांगितलं की निकी तुमची आता खूप काळजी करते, त्या टास्कमध्ये तुम्हाला लागलं का ताई? तर हे तुम्हाला प्रामाणिक वाटतं तिचं विचारणं, आणि तिला खरीच तुमची काळजी वाटते? म्हणजे ती चांगली आहे का याचा अर्थ? म्हणजे आधीचं तुम्ही सगळं विसरलात का? हा काय प्रश्न झाला? अरे त्यावेळेला ती जर मला तसं विचारत असेल तर ते खोटं कशावरून? ते मला खोटं अजिबात वाटलं नाही. म्हटलं जेव्हा अरबाजच्या बाजूनी तू उभा राहिलास, जेव्हा आमच्या जोड्या पाडल्या गेल्या आणि जेव्हा अभिजित आणि निकी एकत्र आले त्या जोड्यांमध्ये, तेव्हा अरबाज डिस्टर्ब झाला आणि त्याला सगळ्या घराने सांभाळलं. तेव्हा हेच होते अंकिता आणि विशेषतः पंढरी, जे त्याला खूप सांभाळत होते. म्हणजे मी त्याला विचारला हा प्रश्न, म्हणजे याचा अर्थ अरबाजच्या जेव्हा तू जवळ आला तेव्हा अरबाज चांगला आणि मागचं तू विसरला का सगळं? असं मी तुला विचारलं असतं तर त्यावेळेला. हा एकदम प्रश्न अवाजवी नाही का? मग तसंच तू हे समज. मग अशा प्रकारचे टोचून त्याचं बोलणं, ही त्याची विचारसरणी मला अजिबात पटली नाही. आणि त्यामुळे आमचं तिथे पटलं नाही हे निश्चित. जाताना त्यांनी माझी माफी मागितली जेव्हा तो एविक्ट झाला तेव्हा. अर्थात मी त्याला माफ केला, आणि याचा अर्थ मी ते काय मनात धरेन आता असं नाही आहे. पण तरीसुद्धा ते मला निश्चित खटकलं आणि ते मी अमान्य करणार नाही. अगदीच. बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही 24 तास असता, पण आम्हाला 1.5 तासाचाच एपिसोड दाखवला जातो. त्यामुळे तुम्हाला माहिती की कोणता खेळाडू कसा आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकू शकतो हा सीझन? नाही, ते मी नाही सांगू शकत. त्याच्यावर कोणत्या स्पर्धकाने जिंकावं असं तुम्हाला वाटतं? ह्या 4 स्पर्धकांपैकी कुणाला तरी ट्रॉफी मिळावी अशी माझी इच्छा नाही. मला असं वाटतं की ते लायक आहेत. सूरज, जान्हवी. सूरज जरी घरात त्याचा खेळ इतका उत्तम नाही आहे, मैदानावर तो आहे, तो भिडतो, पण घरात त्याचा वावर त्या मानाने 110 मार्कमधनं मी असं म्हणेन की 6% आहे. पण जान्हवी जी आहे ती दोन्ही ठिकाणी तेवढीच आहे. निकी जी आहे दोन्ही ठिकाणी तेवढीच आहे वावर. आणि अभिजितचा घरात तेवढा जरा कमी आहे. पण अभिजित, जान्हवी, सूरज आणि निकी यांच्यामध्ये चुरशीची लढाई होणार आहे, आणि ती मी बघायला उत्सुक आहे. अगदीच मॅम, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून, आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद आणि शुभेच्छा तुलाही. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.